हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी खूप छानसा खाऊ घेऊन आलेले आहे। तर त्यासाठी मी हे बटाटा स्टिक बनवत आहे। तर त्यासाठी मी 4 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। प्रथम आपण बटाटे मॅशरने क्रश करून घेत आहोत। यातील सगळे सॉफ्ट करायचे आहे की जेणेकरून याच्यातले मॉइश्चर सगळे निघून जाईल, एकदम पातळ होतील। अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे, हे सॉफ्ट करून घ्यायचे आहे। तर चला तर आपण आता हे सॉफ्ट करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण चांगले सॉफ्ट करून घेतलेले आहे। यात एकही गोंधळी राहिली नाही पाहिजे, अशा प्रकारचे सॉफ्ट करून घेतलेले आहे। तर आता आपण पुढची तयारी करूया। मी यामध्ये 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। ह्या बटाट्यामध्ये आपण किसून घेऊया। अशा प्रकारे मी छोट्याशा ग्रेटरने किसत आहे। आपल्याला हे चायनीज मध्ये चिकन स्टिक असतात, वेज स्टिक असतात। मी त्याप्रमाणेच आता हे पोटॅटो स्टिक बनवत आहे। तर अशा प्रकारचे मी लसूणही ग्रेट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे लसूणही ग्रेट करून घेतला। तर आता यामध्ये आपल्याला चीज ग्रेट करून घ्यायचा आहे। मी एक मोठा चीज घेतलेला आहे, तोही ग्रेट करून घेते। अशा प्रकारे संपूर्ण चीज ग्रेट करून घ्यायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चीजही ग्रेट करून घेतलेले आहे। आता यात आपल्याला घालायचं आहे चिली फ्लॅक्स। मी 1 चमचा चिली फ्लॅक्स घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर बारीक धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, यामध्ये घालायची आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। अशा हाताने आपल्याला सगळे एकत्र करायचे आहे, एकजीव करायचे आहे। तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी एकजीव केलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कॉर्न स्टार्च। यामध्ये पोटॅटो स्टार्चही घालतात, कॉर्नफ्लॉवरही घालतात आणि कॉर्न स्टार्चही घालतात। आपल्याला 4 चमचे कॉर्न स्टार्च घालायचा आहे। अशा प्रकारे मी कॉर्न स्टार्च घातलेला आहे। आता हेही याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण सर्व पीठ बॅटर तयार करून घेतलेले। तर सगळे मळून झालेले आहे। शेवटी आपल्याला यामध्ये मिरेपूड घालायची आहे। 1/2 चमचा मिरेपूड घातलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मिक्स करत आहे। बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण करण्यासाठी तयारी करूया। मी चॉपर बोर्डवर बनवत आहे, त्यामध्ये कॉर्न स्टार्च टाकून घेतलेला आहे। आता आपण हे बॅटर काढून घेऊया आणि हलकेसे याला मळून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। आता यातला छोटासा पोर्शन घेऊया। दोन पोर्शन केले आहे यामध्ये। आता आपण याला कॉर्न स्टार्च पुन्हा लावून घेऊ की जेणेकरून आपल्याला लाटता येईल। आता आपण याला लाटून घेऊया।
आपल्याला जास्त पातळ करायचे नाही, जाडच थिकनेस ठेवायची आहे। तर बघू शकता आपण अशा प्रकारची जाड थिकनेस ठेवलेली आहे। तर आता आपण याच्या कडा कापून घेऊयात। अशा प्रकारे याच्या कडा कापून घेते। बघा तर फ्रेंड्स, मी कडा कापून घेतलेले आहे। आता याला आपण कापून घेऊया। अर्ध्या इंचाच्या लांबी उंची एवढे आपण कापून घेणार आहोत अशा प्रकारे। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कापलेले आहेत। बघू शकता आपण अशा प्रकारचे मी कापून घेतलेले आहेत। आता आपण हे तळून घेऊया। मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। अशा प्रकारे आपण यामध्ये सोडून तळून घेऊया। मीडियम फ्लेमवर आपण तळणार आहोत। मावतील इतकेच घालावे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तळून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, आपले पोटॅटो स्टिक तयार झालेले आहे। हे चायनीज मधले प्रकार आहे, तर तो त्यासाठी मी मुलांचा आवडता खाऊ बनवला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर ही सर्वांनाच रेसिपी बनवता यावी यासाठी मी ही खास ट्रिक घेऊन आलेले आहे। बघू शकता आपण खूप सुंदर झालेले आहे आणि खूप छानही लागत आहेत। तर अशा प्रकारचे तुम्ही स्नॅक्स बनवा, मुलांना खूप आवडतो हा चायनीजचा प्रकार। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। थँक्यू।